मॉर्निंग फ्रेंड, तर आज आहे दीप अमावस्या. तर आज संध्याकाळी मी दिवे बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि ते दूध आलेलं, दूध तापवायला ठेवलेलं, आणि हे रात्रीची चपाती उरलेली ना, तर त्याच्यामध्ये गूळ थोडंसं तूप टाकून मी हे उकळून घेतलंय आणि त्यामध्ये दूध घालून खायचं, मस्त लागतं. आणि हे पण घातलेलं इलायची झाडू मारायला. तर बघा तू गेलेला आहे, तर जाऊ द्या, ते चांगलं असतं म्हणतात तू गेलेलं. तर आज अमावस्या आहे, तर असं घाई आहे माझ्या सकाळी सकाळी बघा आहे ना, तर हे लवकर क्लीन करावं लागतं, नाहीतर मग ते असंच मग हे पूर्ण असं खराब होतं हे साईडनी. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. त्याचे कारण की आपण घरामध्ये दिवे लावून जो आपल्या घरामध्ये अंधार आहे तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना आपण करतो. तसेच आपल्या जे घरामध्ये लहान मुले असतात त्यांची पण पूजा केली जाते. कणकेचे 5 किंवा 7 दिवे बनवतात, वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगळ्या डिझाईनचे. तर मी पण बनवलेले आहे. आता इथे मी पण दिवे काढलेले आहे स्वच्छ करण्यासाठी. दिवे बनवण्यासाठी इथे मी कणिक मळते. तर चला आपण आता दिवे स्वच्छ करूया पितांबरीने. तर ही पूजा मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी करतात आणि मुलांना नजर पण लागू नये. तर इथे माझे दिवे स्वच्छ झाल्यानंतर मी पुसायला घेतले आणि आता मी पुढची तयारी करते. आमच्या किट्टूचं मध्ये मध्ये रडणं असतं, त्यामुळे मला थोडासा उशीर होतो कामाला. त्यामुळं माझा नेहमीच प्रयत्न असतो की काम लवकर लवकर करण्याचा. अधूनमधून माझी आरोही पण येते मला हेल्प करण्यासाठी. तर ती पण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात तिच्या छोट्या छोट्या हातांनी. दीपपूजेसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं, तर अक्षदा, कुंकवाचा गंध, कणकेचे दिवे मी 5च घेतलेले, मुख्य दरवाजाला 2 आणि तुळशीला 1, असे मी 7 दिवे बनवलेले कणकेचे. आणि झेंडूची फुलं. ही पूजा एका चौरंगावरती स्वच्छ कपडा मांडून घेतात. हे दिवे तुपाचे किंवा तेलाचे आपण लावू शकतो. तर चला आता माझे सर्व दिवे मी बनवून घेतलेले आहेत. तर आता ते वाफेवरती उकडून घेऊयात. तर उकडलेले दिवे आता मी हे सगळे असं व्यवस्थित सगळे मांडून घेतलेत आणि गार व्हायला ठेवलेले. आणि ते आमची किट्टू पण रडते. इथं मुख्य दरवाजापाशी पण मी 2 दिवे ठेवले, तिथे चांगलं डेकोरेशन केला. खरंच या दिव्याच्या लख्ख प्रकाशाने घर एकदम प्रसन्न वाटत होतं. आमच्या तुळशीपाशी पण एक दिवा लावून घेतला. तर मुलांना कसे ओवाळायचे हे आपण पाहू. अगोदर मुलांच्या कपाळावरती कुंकाचा गंध लावून घ्यायचा आणि बघा माझी किट्टू पण मला लावते. त्यानंतर अक्षदा ठेवायचा, 7 किंवा 5 दिव्यांनी ओवाळायचं आणि एक मंत्र म्हणायचा, दीर्घायुष्यम भव, सौम्य भव, कीर्तिमान भव, धनवान भव, वित्तवान भव. तुम्ही त्यांना एक गोड पदार्थ कोणताही खाऊ घाला. माझ्या दोन्ही लाडूबाईंच्या आयुष्यात सदैव सुख, समाधान, उत्तम आरोग्य, सदैव सुख, समाधान, उत्तम आणि आनंदाचा प्रकाश राहू दे. त्यांचं आयुष्य नेहमी या दिव्यासारखं प्रकाशमान राहू दे अशी मी प्रार्थना केली. तर माझा आजचा दिवस असा होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. फ्रेंड्स, या खायला तुम्ही पण.